नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण खूप वेगळा आणि सर्वांच्या आवडतीचा असा पदार्थ बनवलेला आहे। आता तुमच्या लक्षातच आलं असेल की काय बनवलेलं आहे। आज आपण बनवलेली आहे सर्वांच्या आवडीची रोल्स दाल बाटी आणि ही एवढी क्रिस्पी बनते ना की तुम्ही आता व्हिडिओमध्ये पहा बघा। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पहा कारण खूप डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। आपण घेतलेला आहे 1 ते 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि नंतर आपण घेतलेला 1 वाटी मैदा तुम्ही थोडासा कमी केला तरी चालतो। नंतर घेतलेला आहे आपण पाऊण वाटी रवा आणि आता घेतलेला आहे आपण 1 ते 1.5 चमचा ओवा थोडासा हातावर चुरगळून टाकलेला आहे। नंतर हळद आणि मीठ। आता आपण कडकडीत तेलाचं मोहन जे आहे ना अर्धी वाटी तर ह्या पिठामध्ये घातलेलं आहे। हे तेल घातल्यामुळे जे आहे ना आपल्या ज्या बाट्या आहेत ना त्या एकदम क्रिस्पी व्हायला मदत होते आणि आतून एकदम खुसखुशीत व्हायला पण मदत होते। तर आता आपण हे पीठ जे आहे ना एकदम हातावर चोळून त्यामध्ये आपण तेलाचं जे मोहन घातलेलं आहे ना ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे असं आपण पीठ हे कुस्करून घेणार आहेत। तुम्ही असं पाहू शकता। आता ह्या पिठाचा व्यवस्थित गोळा बनण्यापर्यंत आपल्याला हे चोळत राहायचं। 5 ते 6 मिनिटांपर्यंत आपल्याला हे पीठ हातावर असं चोळून घ्यायचं म्हणजे तेलाचं मोहन जे आहे ना आपल्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। आणि आता थोडंसं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळताना जरा थोडीशी काळजी घ्यायची की हे पीठ आपल्याला शक्य होईल तेवढं घट्टच मळायचं आहे, कारण जेवढं पीठ घट्ट असेल ना तेवढी आपली ही बाटी जी आहे ना आतून खुसखुशीत व्हायला मदत होईल आणि बाहेरून एकदम क्रिस्पी व्हायला मदत होईल। तर आता आपण थोडंसं पाणी घालत हे पीठ मळून घेत आहेत। पीठ भिजत असताना आपण थोडीशी हळद घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे, खायचा सोडा आणि साहित्य मी कसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा नंतर एक शॉर्ट टाकते, त्यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। तर आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। आता आपण हे झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांपर्यंत ठेवून घेणार आहे। तर आपण वरण भात याचं कुकर लावणार आहे। तर त्यासाठी आपण आता डाळ आणि तांदूळ 10 ते 15 मिनिटं भिजवून घेतलेलं आहे। तर आता आपण वरणासोबत 1 टोमॅटो घातलेला आहे आणि आपण वरण भाताचं कुकर लावलेला आहे। आता आपण हे पीठ मुरलेलं आहे तर त्याची बाटी बनवण्यासाठी घेतो आहे। तर आता आपलं पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे तर आपण ह्या पिठाला जरा 2-3 मिनिटांपर्यंत थोडंसं मळून घेऊया म्हणजे आपलं पीठ जे आहे ना थोडं सॉफ्ट होईल आणि लाटायला जर सोपं जाईल। हे आपलं पीठ आता आपण व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्या पिठाचा गोळा घेऊन आपण रेग्युलर चपातीसाठी वापरतो ना तेवढ्याच आकाराचा गोळा घ्यायचा। पण ह्याची जी आपण पोळी लाटणार आहेत ना तर ती पोळी आपल्याला एकदम पातळ लाटायची, शक्य होईल थोडी पातळ लाटायची। पीठ एकदम आपलं सॉफ्ट झालेलं आहे त्यामुळे पीठ एकदम छान पसरत आहे। तर हे पहा आपली आता पोळी लाटून झालेली आहे। आपल्या रेग्युलरच्या पोळीपेक्षा आपण ही पोळी थोडी जास्तच पातळ लाटलेली आहे, कारण आपण जेव्हा ह्याचे रोल बनवतो ना तर ते मध्ये उकडले गेले पाहिजेत व्यवस्थित, म्हणून आपण ही पोळी शक्यतोवर पातळ लाटली आहे। आता आपल्याला एकदा पसरून घ्यायची। आता त्याच्यावर आपण थोडंसं तेल लावून घेणार आहे। तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरीही चालतो। आता आपण थोडंसं वरतून पीठ किंवा मैदा भरायचा आणि हे व्यवस्थित पसरून घ्यायचं। आता ह्या पोळीला आपण असे उभे काप देणार आहे आणि रोल बनवून घ्यायचे। त्याच्यामध्ये हवा शिल्लक राहिली नाही पाहिजे। जेवढे घट्ट बनतील ना त्याच्यावर तेवढे ते आतपर्यंत व्यवस्थित उकळले जातील। तर हे पहा या पद्धतीने त्याचे रोल बनवून घ्यायचे। लहान मुलांना तर खूप आवडीचा पदार्थ आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशी रोल बाटी तयार करा। तर आता आपण हे सर्व असं बनवून घेऊया आणि आता आपण साईडला एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे। हे रोल बनवताना आपल्याला एवढीच काळजी घ्यायची की त्याच्यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे। जेवढं पॅक करता येईल ना तेवढं पॅक करायचं ते किंवा आता आपले एका पोळीचे रोल्स करून झालेले आहे। आपण आता दुसऱ्या पण पोळीचे रोल्स करून घेणार आहे। तर आता आपण ह्या चाळणीमध्ये हे रोल्स घालून उकडून घेणार आहे। 5 ते 6 मिनिटांपर्यंत आपल्याला ह्याला
वाफवून घ्यायचं आहे. आता हे वाफवून झालं, आपण ह्याला आता काढून घेणार आहे. नंतर ते 5 ते 7 मिनिटांपर्यंत आपण ह्याला वाफवून घेतलेलं आहे. आता आपण त्याला एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि कडकडीत तेलामध्ये आपल्याला मीडियम गॅसवर तळून घ्यायचं. आवर्जून ह्या बाट्या ज्या आहेत ना आपल्याला मीडियम गॅसवरच तळून घ्यायच्या, कारण त्याचा क्रिस्पीनेस आणि खुसखुशीतपणा जो आहे ना तर तो व्यवस्थित आला पाहिजे. गॅस फुल झाला तर मग ह्या बाट्या ज्या आहेत ना सॉफ्ट पडण्याची शक्यता राहते. त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरच तळून घ्यायच्या. तर आता आपण 2-2 पोळ्या करून उकडून घेतलेल्या आहेत, त्याचे रोल्स बनवून. तुमच्याकडे जर जाळी मोठी असेल तर तुम्ही एका वेळेला 3 ते 4 पोळ्यांचे रोल्स करून पण वाफवून घेऊ शकता आणि मग नंतर एकदाच तळू शकता. पायाचा कसं सोनेरी कलर येईपर्यंत आपण ह्याला तळून घेतलेलं आहे. आपलं वरणसुद्धा शिजलेलं आहे. आपल्या कुकरच्या सुद्धा 2-3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण वरणाला सुद्धा फोडणी घालणार आहोत. तर आपल्या ह्या बाट्या ज्या आहेत ना तळून झालेल्या आहेत, ते पहा किती क्रिस्पी झालेल्या आहेत ते. आपण वरणाला फोडणी घालण्यासाठी एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. आता आपलं वरणसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे. थोडंसं हळद आणि मीठ वरतून घातलेलं आहे परत आणि थोडंसं हटून घेणार आहे. मॅशरनं आपण थोडंसं मॅश करून घेतलं. आता आपण वरणामध्ये थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे. वरणामध्ये कधी पण हटत असताना आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे, कारण वरणाची चव जी आहे ना पूर्णपणे निघून जाते आपण जर थंड पाणी घातलं तर. वरून थोडंसं मीठ घातलेलं आहे. आपण वरणामध्ये जास्त पण पाणी घातलेलं नाही आणि एकदम घट्ट पण ठेवलेलं नाही. व्यवस्थित पाणी घालून आपण हटवून घेतलेलं आहे वरण. तर आपण फोडणी घालणार आहोत. मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि लसूण पण घालायचं. नंतर आपण कोथिंबीर घातलेली आहे. आता फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची 2 मिनिटांपर्यंत. वरण घालून घ्यायचं. इथून आपण थोडंसं आणखी 1-1.5 वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता आपलं वरणसुद्धा तयार झालेलं आहे. तर आता आपली रोल बाटी तयार झालेली आहे आणि वरणसुद्धा तयार झालेलं आहे. कशी वाटली रेसिपी ती कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला आणखीनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.